जय भीम. आज आपण भगवान बुद्धाचं जे पहिलं प्रवचन आहे त्या प्रवचनामधला अष्टांग मार्ग, आर्य अष्टांगिक मार्ग या भागाला आपण सुरुवात करणार आहोत. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या 22 प्रतिज्ञा दिल्यात त्यामध्ये 11व्या नंबरची प्रतिज्ञा आहे, भगवान बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचे मी पालन करीन. तर हा जो अष्टांग मार्ग आहे याला पाली भाषेत अरियो अठ्ठांगिको मग्गो असं म्हटलं जातं. मराठी किंवा संस्कृत यामध्ये आर्य अष्टांगिक मार्ग, म्हणजे याचा अर्थ असा आहे की श्रेष्ठ लोकांनी, आर्य म्हणजे श्रेष्ठ लोकांनी पालन करावयाचं तत्वज्ञान धर्म म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. हा 8 अंगाचा मार्ग आहे. यालाच पाली भाषेत मध्यमा पटीपदा असं म्हटलं जातं. मध्यमा पटीपदा म्हणजे मध्यम मार्ग असं सुद्धा म्हटलं जाते. तर या मध्यम मार्गाचे किंवा आर्य अष्टांगिक मार्गाचे 8 अंग आहेत. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. पाली भाषेत त्याला सम्मा दिठ्ठी, सम्मा संकप्पो, सम्मा वाचा, सम्मा कम्मंतो, सम्मा आजीवो, सम्मा वायामो, सम्मा सती आणि सम्मा समाधी असं आहे. सम्मा म्हणजे सम्यक, सम्यक म्हणजे परिपूर्ण. सम्यक याचा अर्थ परिपूर्ण, संपूर्ण असा त्याचा अर्थ. आता सम्मादिठ्ठी म्हणजे सम्यक दृष्टी किंवा परिपूर्ण दृष्टी, हे पहिलं अंग आहे. या आर्य अष्टांगिक मार्गाचं पहिलं अंग आहे सम्यक दृष्टी, परिपूर्ण किंवा संपूर्ण दृष्टी. तर ही जी दृष्टी आहे, दृष्टी म्हणजे आपले जे अवयव आहेत, इंद्रिय आहेत, नाक, कान, डोळे, जीभ, त्वचा आणि मन, हे 6 इंद्रिय आहेत. यापैकी कोणत्या इंद्रियाशी संबंधित आहे दृष्टी? कानाशी, डोळ्याशी, नक्की डोळ्याशी संबंधित हा विषय आहे दृष्टी. बौद्ध साहित्यामध्ये डोळ्यांना म्हणतात चक्षु. पाली भाषेत त्याला चक्षु म्हटलं जाते. मराठी, संस्कृत याच्यामध्ये चक्षु असं म्हटलं जातं. हे जे चक्षु आहेत 5 प्रकारचे चक्षु आहेत. बौद्ध साहित्यामध्ये 5 प्रकारचे बौद्ध तत्वज्ञानानुसार चक्षु सांगितले जातात. पहिला आहे मास चक्षु, दुसरा आहे दिव्य चक्षु, तिसरा आहे धर्म चक्षु, चौथा आहे प्रज्ञा चक्षु आणि 5वा आहे सामंत चक्षु. 5 प्रकारचे चक्षु. आता मास चक्षु हे जे आहेत ते आपले, जे आपण ज्याच्यामुळे पाहतो, एकमेकांना, वस्तूंना, सगळ्यांना जे पाहतो, हे मासाचे चक्षु आपल्या शरीराचे, मास चक्षु. या चक्षुंना काही लोकांना जवळचं दिसते, काही लोकांना दूरचं दिसते, काही लोकांना दूरचं दिसत नाही, जवळचं दिसते, काही लोकांना दोन्ही दिसते, काही लोकांना काही ठराविक अंतरापर्यंतच दिसते, काही लोकांना काही जरासं दूरच्या अंतरापर्यंत दिसते. आता ज्याचे डोळे जेवढे चांगले असतील तेवढ्या प्रमाणात त्याला चांगलं दिसते. काही लोकांना जवळचही दिसत नाही. आता याच्यात वयोमानाचाही फरक असते,
इंद्रियाच्या शक्तीचाही फरक असते, बऱ्याच बाबी आहेत. परंतु हे जे मांस चक्षु आहेत हे सर्वांना माहिती आहे. दुसरे जे आहेत दिव्य चक्षु, हे दिव्य चक्षु एखादा व्यक्ती जाग्यावर बसलेला असते, पण इथून 4-5 किलोमीटरवर काय चालू आहे तो इथून पाहते. इथं जाग्यावर बसलेला असताना तो 4-5 किलोमीटर अंतरावर, 10 किलोमीटर अंतरावर, 50 किलोमीटर अंतरावर सुद्धा काय सुरू आहे हे तो पाहू शकते जाग्यावर बसून. ही जी शक्ती असते त्याच्यामध्ये, ही शक्ती तो करत असलेलं शिलाचं पालन, शिलाचं सदाचरणाचं पालन आणि ध्यान भावना, ध्यान साधना, या दोन्हीच्या माध्यमातून त्याला जी शक्ती प्राप्त होते, त्या शक्तीचा परिणाम म्हणजे त्याच्यामध्ये दिव्य चक्षु निर्माण होतात. तो जाग्यावरून बऱ्याच अंतरावरचा तो पाहू शकतो. आता व्यक्तीनं किती प्रमाणात शिलाचं पालन केलं, किती प्रमाणात तो समाधी भावनेमध्ये पुढे गेला, त्याच्यानुसार त्याला प्राप्त होणारी शक्ती असते. 5 किलोमीटर पर्यंत पाहू शकते, 10 किलोमीटर पर्यंत, कोणी जास्तच पुढे गेला असता तर 100 किलोमीटर पर्यंत तो अंदाज घेऊ शकते जाग्यावर बसून. तिसरे जे चक्षु आहेत ते आहेत धर्मचक्षु. धर्मचक्षु हे धर्मचक्षु आपल्या दृष्टीनं महत्वाचे आहे. हे धर्मचक्षु सर्वात महत्वाचे समजले जातात. यामध्ये काय होते की एखादा व्यक्ती शिलांचं सदाचरणाचं काटेकोरपणे सातत्यानं नियमित स्वरूपात न चुकता पालन करते, इमाने इतबारे पालन करते. ध्यान साधनेमध्ये सुद्धा त्याची चांगली प्रगती होते. ध्यान साधनेमध्ये त्याची चांगली प्रगती होते. आणि त्याशिवाय जे बंधनं सांगितलेले आहेत, माणसाच्या मार्गातील अडथळे जसे असतात, स्पीड ब्रेकर्स कशासाठी असतात, माणसाचा वेग काही ठराविक ठिकाणी रोखण्यासाठी, गतिरोधक म्हणतात स्पीड ब्रेकर. तसे जीवनामध्ये आपला विकास घडवून येण्याच्या बाबतीत काही अडथळे येत असतात. अडथळे हे धार्मिक दृष्ट्या जे अडथळे असतात ते 10 प्रकारचे अडथळे सांगितलेले आहेत. त्या 10 प्रकारच्या अडथळ्यांमधले पहिले जे 3 प्रकारचे अडथळे आहेत, सत्काय दिठ्ठी, विचिकित्सा आणि शीलव्रत परामर्श. याचं काही विश्लेषण नाही करत मी आता. सत्काय दिठ्ठी म्हणजे चुकीचंही असते, एखाद्या व्यक्तीला काही समजत नाही, कमी समजते, परंतु तो आपलंच बरोबर म्हणते. त्याला समजतही नाही तरी तो आपलंच बरोबर म्हणते, नाही नाही हे असंच आहे. कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या बद्दल तो असा ठाम दृष्टिकोन ठेवतो, अमकी अमकी व्यक्ती म्हणजे खराबच आहे, चुगलखोर आहे, चोर आहे, खोटी बोलणारी आहे, असा एखाद्या वेळेला त्याला त्या व्यक्तीचा अनुभव जर आला असेल तर तेवढ्यावरून तो त्या व्यक्तीच्या बद्दल नेहमीसाठी तसा समज करून घेते. तो त्याचा समज म्हणजे गैरसमज असते. एखाद्या वेळेस एखादा व्यक्ती चुकीचा बोलला म्हणजे नेहमीसाठी तो चुकीचाच बोलणारा आहे असं नसते. कोणत्याही विषयात नाही समजला विषय एखादा, आता मी पाहतो ना, कित्येक मला तर असा हसा येते. एखादा विषय मला समजला नाही, पण काही लोक असे बोलतात त्याला जसे काही त्यातले तज्ञच आहे, आणि मग लक्षात येते की किती चुकीचं बोलतात, किती चुकीचं सांगतात. परंतु ते चुकीचं सांगत असतानाही त्यांच्या मतावर ते ठाम असतात. नाही नाही असंच आहे, हेच आहे, पक्का दृष्टिकोन ज्याला म्हणतात, न बदलण्याची प्रवृत्ती. दुसरा आहे शीलव्रत परामर्श. शीलव्रत परामर्श म्हणजे जे
ठरलेल्या पद्धतीनं काम करायचं, ठरलेली पद्धत. जसं की आपल्या घरी आता परित्राण पाठ आहे, उदाहरणादाखल परित्राण पाठ म्हटला की मेणबत्ती लावलीच पाहिजे, अगरबत्ती लावलीच पाहिजे. एका अगरबत्तीनं भागत नाही, तीन तर तीन किंवा कोणी म्हणते 5 अशा लावल्याच पाहिजे. अष्टगंध लावलंच पाहिजे. आणि काही काही लोक तो धूर हो का काही हो लावतातच लावतात अगरबत्ती. आणि असं पण चालते की अगरबत्ती नाही घेतली पाहिजे. परित्राण पाठात व्यत्यय आला तरी चालते, पण अगरबत्ती नाही घेतली पाहिजे, मेणबत्ती नाही घेतली पाहिजे. त्याच्यावरच जास्त लक्ष असते. एखादा प्रवचन देत असेल पण मेणबत्ती जर इसताना दिसली, तो समोर त्या घरातला कुटुंबातला व्यक्ती उठल, पहिले ते मेणबत्ती लावल आणि मग बसन जागा. त्या दरम्यान त्याचं ते सांगितलेलं गेलं ते गेलं, त्याला काही त्याचं देणं घेणं. त्याला काय वाटतं, लोकांना काय वाटतं, मेणबत्ती लावली अगरबत्ती लावली म्हणजे झालं आपलं काम. धागा बांधला म्हणजे झालं काम. धागा बांधलाच पाहिजे, मेणबत्ती लावलीच पाहिजे, अगरबत्ती लावलीच पाहिजे, अष्टगंध लावलंच पाहिजे. लावलं पाहिजे, ठीक आहे, वाईट नाही, चुकीचंही नाही. पण केवळ मेणबत्ती लावायची, मेणबत्तीचा प्रकाश करायचा, पण आपल्या डोक्यातला आपल्या मनातला जो अंधार आहे तो अंधार तसाच ठेवायचा. अज्ञानाचा जो अंधार आहे आपल्या मनात तो अंधार तसाच ठेवायचा आणि बाहेर मेणबत्त्या लावत बसायचं. मनातली जी दुर्गंधी आहे, घाण आहे, ते तशीच ठेवायची, बाहेर सुगंधासाठी अगरबत्त्या लावत बसायच्या. अगरबत्ती नाही लावली, मेणबत्ती नाही लावली म्हणजे बुद्धाची पूजाच नाही झाली, अशा प्रकारचा दृष्टिकोन बाळगायचा. ध्यान साधना किती पवित्र साधना आहे. आपल्या स्वतःच्या शुद्धतेसाठी, आपल्या स्वतःच्या विकासासाठी, मानसिक पावित्र्यासाठी ध्यान साधना आवश्यक आहे. पण काही वेळेला परिस्थितीनुसार जर आपण 6 वाजता ध्यान साधना करत आहोत, एखाद्या वेळेस त्याच वेळेस काही जीवना मरणाची बाब आली, 6 वाजता ध्यान साधना स्थगित ठेवू शकतो. 8 वाजता करू, 9 वाजता करू, दिवसभरात जेव्हा टाइम भेटला तेव्हा करू, आणि नाहीच भेटला टाइम तर राहिलो, उद्या 2 तास करू, 4 तास करू. पण एखाद्याच्या जीवना मरणाचा प्रश्न असतानाही जर एखादा व्यक्ती म्हणत असेल की मी ध्यान साधनेसाठी बसतो, नाही तुम्हाला भूकच जेवणच जात नाही, आणि ते त्या माणसाला सोडून द्यायचं, त्याच्या जीवना मरणाचा प्रश्न असला सोडून, तो झाला शीलव्रत परामर्श. बाह्य स्वरूपाच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरच भर द्यायचा, आपल्या मनाच्या वागणुकीच्या शुद्धीकरणाच्या बाबतीत विचार करायचा नाही. त्याला म्हणतात शीलव्रत परामर्श. तिसरा आहे विचिकित्सा, म्हणजे शंका कुशंका. बुद्ध, बाबासाहेब, एवढे लोक भेटतात ना, आता गेल्या 40-45 वर्षामध्ये या क्षेत्रामध्ये अशा प्रकारचे लोक भेटतात की काय म्हणावं काय बोलावं त्यांना काही कळत नाही. शिकले सवरलेले लोक फार विचित्र प्रकारचा विचार करतात. जे त्यांना पटलं नाही, आवडत नाही, ते समजून घेण्याचा प्रयत्न नाही करत. नाही हे चुकीचंच आहे, नाही असं नाहीच आहे म्हणतात, हे असं नाहीच आहे. काही तर असे भेटले, हा ग्रंथ बाबासाहेबांना लिहिलाच नाही. काही लोक म्हणतात की बाबासाहेबांना हा ग्रंथ लिहिला, परंतु याच्यात नंतर जे भाषांतर केलं त्याच्यात भेसळ केली, ते दुसऱ्या लोकांना. भदंत आनंद कौसल्यायन 20व्या शतकातले जागतिक कीर्तीचे बौद्ध पंडित विद्वान, त्यांनी या ग्रंथाचं हिंदीमध्ये भाषांतर केलं. श्रीलंकेमध्ये 3-4 महिने राहून शुद्ध स्वरूपात. चूक आढळली असती तर त्यांनी निश्चितच त्याच्यावर भाष्य केलं असतं. पण ज्या लोकांना जे गोष्ट शक्य नाही, जमत नाही, म्हणजे कोणती चांगली गोष्ट करायला ते नालायक आहेत. लायक नाही म्हणजे काय, शिवी नाही आहे,
लायकीचे नाही आहे म्हणजे नालायक आहे, शिवी नाही आहे. जे नालायक आहेत, आपल्याच्यानं होत नाही बा हे काम, म्हणून ते काय करतात, म्हणतात नाही नाही हे नाहीच, बाबासाहेबाचं नाही, भगवान बुद्धाचं नाही. शंका घेतात, शंका कुशंका. ह्या ज्या 3 बंधन आहेत 10 बंधनांमधले, सत्काय दिट्ठी, विचिकित्सा आणि शीलव्रत परामर्श, हे 3 बंधन ज्या व्यक्तीचे तुटतात, तो बुद्ध धम्माच्या जो अधिकृत मुक्तीचा, ज्याला निर्वाण पदाचा जो मार्ग आहे, त्या प्रवाहामध्ये सामील होतात, दाखल होतात. त्याला श्रोतापन्न पदाची प्राप्ती होते. श्रोतापन्न म्हणजे त्या प्रवाहामध्ये तो दाखल होतो. जे 4 प्रकारच्या अवस्था निर्वाण पदाच्या सांगितलेल्या आहेत, श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी आणि अर्हत. याच्यामधली पहिली जी अवस्था आहे, ती अवस्था म्हणजे श्रोतापन्न अवस्था. ही अवस्था त्याला प्राप्त होते. 3 बंधन त्याच्यामधून पूर्णपणे नष्ट झाले, त्या 3 बंधनांपासून तो पूर्णपणे मुक्त झाला की त्याला ही अवस्था प्राप्त होते. रतन सुक्तामध्ये आपण नेहमी म्हणत असतो, सत्काय दिट्ठी विचिकित्सितच्च शीलबतं वापि यथा किंची चतुः पाये हीच विप्पमत्तो चच्चा विठानानि अभब्ब कांतु इदं पि संगे रतनं पनितं एतेन. काय असं रतन सुक्तामध्ये परित्राण पाठ म्हणत असताना आपण म्हणत असतो. याच्यामध्ये हेच आहे, 3 बंधन ज्याचे तुटले तो 4 प्रकारच्या अवस्थांमधली पहिली अवस्था प्राप्त करतो, श्रोतापन्न पदाची. म्हणजे ही श्रोतापन्न पदाची अवस्था प्राप्त होणं म्हणजे धर्मचक्षु त्याला प्राप्त होणं. धर्मचक्षु. आपण चक्षु किती प्रकारचे सांगितले? 5 प्रकारचे सांगितले. त्याच्यामधला हा 3रा प्रकार आहे. पहिला प्रकार आहे मास चक्षु, दुसरा आहे दिव्य चक्षु, तिसरा आहे धर्मचक्षु. तर हा धर्मचक्षु त्याला प्राप्त होता. हे धर्मचक्षु म्हणजे निर्वाण पदाच्या मार्गावर तो अधिकृतरित्या आरूढ होतो. त्यानंतर तो कधीच काहीही झालं जगात, कितीही वाईट परिस्थिती निर्माण हो, तो त्याच्या मार्गापासून बाजूला होत नाही. त्याच्या मार्गापासून जगातली कोणतीही शक्ती त्याने डळमळीत करू शकत नाही. ही अवस्था असते. आणि त्या अवस्थेपासून त्यानं काहीही नाही केलं, जसा आहे तसाच जगत राहिला, तर बौद्ध तत्वज्ञान असं सांगते की जास्तीत जास्त तो 7 जन्म घेईल, त्याच्यानंतर तो अर्हत पदाची प्राप्ती त्याला होते. पण या पदाला जो प्राप्त होतोय तो तेवढे 7 जन्म घेण्याची त्याला गरज पडत नाही. त्याच्या अगोदरच तो आपले प्रयत्न करत असतो चांगल्या जीवन जगण्याचे. त्याच्यामुळे त्याला लवकरच अर्हत पदाची प्राप्ती होते. हे 3रे चक्षु, ज्याला धर्मचक्षु म्हणतात. 4था आहे, 4थ्या प्रकारचे जे चक्षु आहेत ते म्हणजे प्रज्ञाचक्षु. प्रज्ञाचक्षु हे याच्याही पुढचा जो व्यक्ती असते त्याला अर्हत पदाची प्राप्ती झालेली असते, ज्याच्यामधले सगळ्या प्रकारचे दोष शिल्लक नसतात, तो या संपूर्ण जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त झालेला असतो. त्याला म्हणतात प्रज्ञाचक्षु. त्याला जी दृष्टी प्राप्त होते ही दृष्टी म्हणजे प्रज्ञाचक्षु. आणि त्याच्यानंतरची जी अवस्था आहे ती आहे सामंत चक्षु, म्हणजे बुद्धत्वाची अवस्था. जो व्यक्ती बुद्ध बनते त्याला जी दृष्टी प्राप्त होते ती दृष्टी म्हणजे सामंत. अधिकारिकवाणीनं तो अधिकारिक दृष्ट्या जगाला सांगते, आणि तो जे काही सांगते त्याच्यामध्ये 100% सत्य असते. जरासही त्याच्यामध्ये असत्याचा लेशही नसतो. सामंत चक्षु. आता हे जे 5 प्रकारचे चक्षु सांगितले, तर याच्यामध्ये आपण 2 प्रकार, त्याच्यात 2च प्रकारामध्ये त्याला आपण एकत्रित करू शकतो. पहिले म्हणजे मास चक्षु म्हणजे शरीराचे चक्षु, आणि दुसरे म्हणजे मनचक्षु. कारण दिव्य चक्षु, धर्मचक्षु, प्रज्ञाचक्षु
आणि सामंत चक्षु, हे जे 4 प्रकारचे चक्षु आहेत, हे आहेत मनाची अवस्था, मनाच्या विकासाच्या अवस्था. प्रत्येकाचं मन म्हणजे ज्या वेळेला समजा श्रोतापन्न व्यक्तीचं जे मन आहे, तसंच मन अर्हत व्यक्तीच्या मनाच्या सारखं नाही राहत. अर्हत व्यक्तीच्या मनासारखं मन श्रोतापन्न व्यक्तीचं मन राहत नाही. आणि बुद्धत्वाचं जे मन आहे, बुद्धाचं जे मन आहे, ते अर्हत व्यक्तीच्या मनासारखंही नाही राहत. ते त्याच्याही पेक्षा उच्च असते, श्रेष्ठ असते. जरी मनाच्याच अवस्था असल्या, परंतु प्रत्येकाच्या कशा आहेत, वरच्या 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 वरच्या. अशा 5 प्रकारचे चक्षु सांगितले. आणि आपण म्हटलं पहिलंच अंग सम्यक दृष्टी, परिपूर्ण दृष्टी. भगवान बुद्ध म्हणतात की जग हे अंधार कोठडी आहे. जग हे अंधार कोठडी आहे. अंधार कोठडी म्हणजे काय? जगात सगळ्यात जास्तीत जास्त अज्ञान आहे. अज्ञान आहे. कारण भगवान बुद्धांनी ज्यावेळेला ज्ञान प्राप्ती झाली आणि धर्मोपदेश द्यावा की नाही द्यावा, त्यावेळेस जगाला पाहिलं, जगाचं अवलोकन केलं. काय पाहतात? जगामध्ये आत्मा, यज्ञयाग, आत्म्याचा पुनर्जन्म, कर्मकांड, स्वार्थीपणा, तृष्णा याच्या आहारी लोक सगळे गेलेले आहेत. ईश्वर, सगळे लोक याच्या आहारी गेलेले आहेत. आणि त्याही वेळेस होतं, आजही आहे आणि भविष्यातही तसंच आहे. कारण तिकडे काही डोकं लावा नाही लागत. दुनियाभराचे वाईट काम करायचे दिवसभर आणि संध्याकाळी त्या मूर्तीच्या समोर जाऊन, देवा मला सगळं माफ कर आणि मी जे काही म्हणतो तसं माया करू दे, होऊ दे. सोपं काम. ते होते नाही होत ते कोणी पाहत. आणि मग नाही झालं तर दोष कोणावर? मी तर दररोजचा पाया लागतो याच्या, तरी माया काही चांगलं नाही करून राहिला. म्हणजे बदनामी कोणाची? देवाची. बदनामीच्या साठी बळीचा बकरा म्हणून देवाची निर्मिती झालेली आहे. आपला दोष पाहायचा नाही, तर आपल्या दोषाचं खापर दुसऱ्याच्या माती मारायचं, त्याच्यासाठी देव ईश्वर निर्माण केलेले. तर ही जी परिस्थिती आहे, ही अशाच प्रकारची अज्ञान रूपी अंधकार या जगात आहे. म्हणजे या सगळ्या अज्ञान रूपी अंधारामध्ये हे जग डुबलेलं आहे. असं समजा की एखादं घर आहे, घर पूर्ण पॅक आहे, बंद आहे. त्या घराला खिडकी नाही, दरवाजा नाही, काहीच नाही. रात्रंदिवस त्या घरात जे कोणी लोक राहतात ते त्याच घरात जन्माला येतात, त्याच घरात जगतात आणि त्याच घरात मरतात. असं उदाहरण जातात. त्या घराले खिडकी नाही, दरवाजा नाही, सगळं पॅक आहे. त्याच्यात उजेड कसा येणार आहे? उजेड येणारच नाही. आणि उजेड येतच नसल्यामुळे काय होते की जन्माला आला माणूस त्या घरात आणि तो तसाच जगून राहिला आणि तसाच मरून राहिला. उजेड म्हणजे काय हे त्याला माहीतच नाही. त्याला कधी दिसतच नाही उजेड, तर तो उजेड म्हणजे काय हे त्याला कसं समजणार आहे? त्या घरातल्या घरात सगळेचे सगळे तसेच आहे. अज्ञानानं उजेड म्हणजे काय त्याला माहीतच नाही. अंधारातच ते जन्माला आले, अंधारातच जगतात, अंधारातच मरतात. परंतु एखाद्या वेळेला कोणत्या ना कोणत्या कारणास्तव एखाद्या वेळेस काहीतरी वादळ आलं, काही झालं, धरणीकंप झाला, काही हो, कोणत्या ना कोणत्या कारणानं एखाद्या घराच्या कोणत्या तरी भागाला कोणतं तरी लहानसं का होईना छिद्र पडावं आणि त्या लहानशा छिद्रातून एखादा बाहेरून प्रकाशाची किरण यावी लहानशी. काय होईल? अनेक पिढ्यापासून ज्यांना प्रकाश म्हणजे काय हा पाहिलेलाच नाही, त्याला तो प्रकाश दिसल्यावर चमत्कार नाही वाटणार का? आश्चर्य नाही वाटणार का?
25-30 वर्षापूर्वी, 30-40 वर्षापूर्वी सर्कस यायची गावात, अमरावती सर्कस, आणि त्या सर्कसले मोठा लाईट राहायचा, आणि तो लाईट तिथून फिरायचा, तर खेड्यापाड्यानं तो लाईटाचा हे जायचा उजेड. काही लोकांना वाटे की काहीतरी संकट येऊन राहिलं आपल्यावर, जगावर. मग कोणी यज्ञ पूजा करत, कोणी नवस करत, काहीतरी संकट आपल्यावर येणार आहे. लोक अंधार कोठडीत जन्माला आले. आणि मग अमरावतीत जे कोणी लोक आले सर्कस पाहायच्या निमित्तानं, मग त्याच्या लक्षात आलं की अरे हा लाईट वर फिरते. मग त्याच्या लक्षात आलं का आपण किती अज्ञानी आहोत, आपली अज्ञान त्याच्या लक्षात आलं. अशासारखं कोणत्या ना कोणत्या निमित्तानं त्या अंधार कोठडीमध्ये एखादी झरोका त्याच्यातून प्रकाश यावा, उजेड यावा. आणि मग हा उजेड आल्यावर काय एखाद्याच्या मनात उत्सुकता निर्माण होते, कुतूहल निर्माण होते. काय आहे हा प्रकाश, कसा काय आला, कुठून आला, काय होते यानं, कुतूहल निर्माण. काही घरातल्या काही लोकांना असं वाटते काहीतरी संकट येणार आहे आपल्यावर. दोन्ही प्रकारच्या मानसिकतेचे लोक असतात. काही लोक अंधश्रद्धेतून विचार करतात, अज्ञानपणातून, तर काही लोक चिकित्सक बुद्धीनं त्याचा विचार करतात. आणि मग चिकित्सक बुद्धीनं विचार केल्यावर, विचार करणारे जे लोक असतात त्यांना असं वाटतं की हा उजेड तर बरा दिसते ना, याच्यामुळे वस्तू दिसून राहिली, त्याच्यामध्ये जे काही आपण ठेवलं तर ते दिसून राहिलं, काय आहे काय नाही. तर आपल्याला दिसते हे सिद्ध झालं, आपल्याला डोळे आहेत हे लक्षात येऊन राहिलं. तोपर्यंत त्याला माहीतच नव्हतं की आपल्याला डोळे आहेत. अंधारातच जन्माले आले, अंधारातच जगून राहिले, अंधारातच मरून राहिले. डोळे आहेत हेही त्याला, कारण दिसतच नाही काही, काय समजणार आहे. आपल्याला डोळे आहेत हेही त्याला समजत नाही. परंतु तो उजेड आल्यावर, जर असा उजेड आल्यावर त्याच्या लक्षात येते की आपल्याला डोळेही आहेत, आपल्याला दिसते, आणि या उजेडामध्ये वस्तूही दिसतात. आणि मग का त्या चिकित्सक असलेल्या लोकांना असं वाटते की आपण हा उजेड वाढवला पाहिजे, या उजेडाला आपण वाढवलं पाहिजे, कसा जास्तीत जास्त येईल याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, या उजेडामध्ये आपण कसे जास्तीत जास्त राहू असा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे जे अज्ञानी लोक असतात त्या लोकांना एखादी चांगली गोष्ट समजली, एखादं सत्य जरी समजलं तर त्यांना आश्चर्य वाटतं की आपण किती बयाळ आहोत. त्यांच्या बयाळपणाची जाणीव त्याला होते, ही महत्वाची बाब. आपल्या स्वतःच्या बयाळपणाची जाणीव होते. आणि दुसरी बाब म्हणजे सत्य समजते. आणि सत्य समजल्यावर मग त्याच्यामध्ये जर तो प्रामाणिक व्यक्ती असला तर तो प्रयत्न काय करल, आपल्या मधलं जेवढं अज्ञान आहे ते कमी करायचं, आणि जे काही सत्य ज्ञान आहे ते समजून घ्यायचा तो विचार करेल, प्रयत्न. हे आहे सम्यक दृष्टीची सुरुवात. म्हणजे ज्या व्यक्तीला वाटते की माझ्यातलं अज्ञान नष्ट झालं पाहिजे आणि माझ्यामध्ये सत्य ज्ञान मला समजलं पाहिजे, तर तो व्यक्ती ही जी भावना आहे ही आहे सम्यक दृष्टीच्या मार्गावर चालण्याची बाब. मग जगामध्ये या ठिकाणी भगवंतांनी म्हटलेलं आहे, सम्यक दृष्टी ही मिथ्या दृष्टीच्या विरोधात असते. मिथ्या म्हणजे चुकीची, असत्य किंवा अज्ञान ज्याला म्हणतात, याच्या विरुद्ध असते सम्यक दृष्टी. आणि मिथ्या दृष्टी भगवंतांनी कशाला म्हटलेलं आहे, तर ते आहे आर्य सत्यांचं ज्ञान नसणे. आर्य सत्यांचं ज्ञान नसणे किंवा आर्य सत्यांच्या बद्दल अज्ञानी असणे म्हणजे मिथ्या दृष्टी. आर्य सत्यांचं ज्ञान नसणे किंवा त्याच्याबद्दल अज्ञान असणे म्हणजे मिथ्या दृष्टी. मग याच्या विरुद्ध सम्यक दृष्टी, म्हणजेच आर्य सत्यांचं ज्ञान होणं म्हणजेच सम्यक दृष्टी. काय आहेत आर्य सत्य?
बौद्ध तत्वज्ञानामध्ये 4 प्रकारचे आर्य सत्य भगवंतांनी सांगितलेले आहे. परंतु एकदम शॉर्टकट जर सांगायचं झालं तर 2च प्रकारचे आर्य सत्य सांगितले जातात. ते म्हणजे जगात दुःख आहे, जगात दुःख आहे हे पहिलं, आणि चौथं जे आर्य सत्य आहे ते म्हणजे दुःख नष्ट करण्याचा मार्ग किंवा उपाय. मधातले जे दुसरं आणि तिसरं आर्य सत्य आहे, दुसरं जे आर्य सत्य आहे दुःख समुदय म्हणजे दुःखाला कारण आहे, ते कारण कोणतं, आणि तिसरं जे आर्य सत्य आहे ते आहे दुःख नष्ट करता येते, हा विश्वास किंवा आत्मविश्वास, ही आशा, आशावाद त्यामध्ये असते 4 आर्य सत्यामध्ये. पहिला आहे दुःख आहे, जगामध्ये दुःख आहे. दुसरा आहे दुःखाला कारण आहे. तिसरा आहे दुःख नष्ट करता येते, आणि चौथा आहे दुःख नष्ट करण्याचा मार्ग किंवा उपाय. असे 4 प्रकारचे आर्य सत्य आहे. परंतु काही लोक याच्यावरही वाद घालतात. भगवान बुद्धांना 2च आर्य सत्य सांगितले म्हणतात, 4 सांगितलेच नाही. बाबासाहेबांनी 2च सांगितले म्हणतात, 4 सांगितलेच नाही. याच ग्रंथामध्ये 4 आर्य सत्यांचा अनेक वेळा उल्लेख येतो. पण 2 कधी सांगितले जातात, 4 कधी सांगितले जातात, तर ते मी थोडक्यात सांगतो. समजा एखादा 105 डिग्री ताप असलेला एखादा पेशंट आहे, तो डॉक्टरकडे गेला, त्याला ताप आहे 105 डिग्री, म्हणजे काय झाला, तो दुःख झालं त्याने, तो दुःखी झाला, दुःख आहे त्याने, आहे का नाही. पहिला आर्य सत्य 105 डिग्री ताप आहे म्हणजे तो दुःखी आहे, तो दुःखात आहे, पहिला आर्य सत्य. आता डॉक्टरकडे गेल्यावर जर डॉक्टरनं म्हटलं मी तुझ्यावर इलाज नाही करत, पहिले तुले हा ताप काय ना आला याचं मला कारण शोधू दे, उन्हानं आला, थंडीनं आला, खाल्ल्या पेल्यानं आला, अजून काय ना आला, हे कारण मला शोधू दे आणि नंतर मी उपाय करीन त्याच्यावर, असं जर म्हटलं डॉक्टरनं तर पेशंट राहीन का जाईल? पेशंट जाण्याची भीती आहे. म्हणून त्यावेळेस डॉक्टर काय करन, तात्काळ इमिजिएट त्याचा ताप कसा उतरवता येईल एवढाच विचार कर. पहिले त्याचा ताप 100 वर तरी कसा येईल वा 99 वर कसा येईल याचा प्रयत्न करत, विचार करत, आणि त्यानुसार तो इलाज करत. म्हणजे काय झालं, पहिलं आर्य सत्य आणि चौथं आर्य सत्य या ठिकाणी. पण आता तो ताप काही नेहमीसाठी थोडाच बसला, एकाएकी त्याला खाली आणलं म्हणजे तो अधून मधून चढते उतरते, चढते उतरते. मग डॉक्टर काय करते, त्याचा कारणाचा शोध घेते, त्याचे ब्लड रिपोर्ट पहा, त्याच्या अजून काय लघवी टेस्ट करा, संडास टेस्ट करा, काय करायचं ते टेस्ट करा सगळ्या, आणि मग त्याच्या तापाचं कारण काय आहे हे शोधून काढते आणि मग त्याला सापडते. म्हणजे झालं दुसरं आर्य सत्य, दुःखाला कारण आहे. आणि मग कारण सापडलं काय ना हा ताप आला, तर मग त्याला गॅरंटी त्याच्या मनात निर्माण होती की यानं आला काय, याचं कारण हे आहे काय, बिलकुल आता याचा ताप बसलाच पाहिजे, अशा प्रकारचं त्याच्या मनात आशावाद, गॅरंटी. मग तो पेशंटली सांगते की आता तुझा ताप बिलकुल बसल, 2-3 दिवस लागतील, हप्ता लागल, काय लागल तो लागल, पण या ताप बसल. हे झालं तिसरं आर्य सत्य. आणि मग त्याच्यानुसार देते तो औषध ताप बसण्याच्यासाठी, ते झालं चौथं आर्य सत्य, दुःख नष्ट करण्याचा उपाय. परंतु पेशंट सिरियस असताना डॉक्टरनं जर म्हटलं की मी याचा ताप याला आला काय न, काय कारण आहे असं शोधतो, त्याच्यानंतर इलाज करीन, तर तो पेशंट काही जगणार नाही. म्हणून डॉक्टर म्हणजे एकदम चौथ्या आर्य सत्याचा त्या ठिकाणी सुरुवात करते अशासारखं. तर हे जे पहिलं आर्य सत्य आहे, या जगात दुःख आहे. भगवान बुद्धांनी सांगितलं,
पहिलं आर्य सत्य, जगात दुःख आहे. लक्षात ठेवायचं की अंधार कोठडीत असलेले आपण सगळेच आहोत, मायासहित. अशोक भोरे त्यातून सुटलेला नाही, सगळेच आहोत अंधार कोठडीत, अज्ञानात. ही बाब लक्षात ठेवायची. दुःख आहे, पण काही लोकायले त्याच्या आपण काही लोकायले भेटतो कधी कधी, आणि बरेच दिवसानंतर किंवा अधून मधूनही भेटलो, जय भीम, कोणी नमस्कार, जे काय करायचं ते करतो, एकमेकाला भेटला आणि विचारतो का हो कसे काय आहात तुमचे, कसे आहात तुम्ही, काय म्हणते तो, काय म्हणते, ठीक आहे, एकदम चांगला. खरंच एकदम चांगला असते का, ठीकच असते काय, त्याला काही तकलीफ नसते काय, त्याच्या मागे कोणतेच दुःख नसतात का, नसतात काय. का म्हणते असा, एक तर त्याला प्रश्न समजत नाही, नाहीतर मग उत्तर काय द्यावं हे समजत नाही. दोघही जण कुठंतरी चुकून राहिलेले. दुःख पहा, भगवंतांनी जे दुःखाचे प्रकार सांगितलेले आहेत ते कोणकोणते दुःख आहे. दुःख आहे जगात, ते कसं आहे. पहिलं दुःख आहे प्रियांचा वियोग. प्रियांचा वियोग. जे जे लोक आपल्याला आवडतात, ज्या ज्या लोकांशी आपले स्नेहपूर्ण किंवा प्रेमाचे संबंध आहेत, जिव्हाळा आहे, ज्यांच्यावर आपण अतोनात जीवापाड प्रेम करतो, असे लोक जेव्हा आपल्याला सोडून जातात, प्रियांचा वियोग. मरण होते त्यावेळेस तर होतेच, परंतु कधी काळी काही वेळेला आपण आपल्याकडे पाहुणे येतात, बरेच दिवसानंतर आले, बरेच वर्षानंतर आले, आवडीचे पाहुणे आले, आणि ज्या वेळेस ते जातात त्यावेळेस हृदय भरून येते, जाणाऱ्याचंही आणि ज्याच्या घरून जातात त्याच. होते की नाही असं. प्रियांचा वियोग म्हणजे दुःख, पहिल्या प्रकारचं दुःख. दुसरं आहे अप्रियांचा संयोग. जे व्यक्ती आपल्याला आवडत नाही ते व्यक्ती आपल्याकडे येणं, नंदेचं न भावजाईचं पटत नसलं आणि भावजाईच्या घरी ननद आली, काय होईल, दुःख. कायले आली, फालतू डोकं खाईन, आता तकलीफ वाढली, माई सुरू होऊन जाते. न आवडणाऱ्या व्यक्तीचा संयोग. असे अनेक लोक असतात की जे आपल्याला आवडत नाहीत, परंतु त्या व्यक्ती सोबत जर आपल्याला राहायची वेळ आली, काही वेळ त्यांच्या सोबत व्यतीत करायची वेळ आली, परिस्थिती आली, ना इलाज असतो का होईना, आपल्याला पर्यायच राहत नाही, तिथं त्यांच्या सोबत राहावंच लागते, मग मात्र दुःख होते. हे आहे अप्रियांचा संयोग. तिसरं जे दुःख भगवंतांनी सांगितलं ते आहे आजारपण. आजारपण. जगात असा एकही जीव नाही की ज्याला आजारपण नाही. आणि आजारपण असताना कोणी आनंदी आनंदी राहत असल असंही मला कोणी दिसत नाही. आहे का कोणी बिमार आहोत आणि खुशीत आहे, आनंदित आहे, वा 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 मला खूप त्रास होऊन राहिला, हसून सांगून राहिला, असं कोणी भेटते का. उलट त्याचा चेहरा कुमसते, चेहऱ्यावर त्याच्या एकदम त्रासदायक वेदना दिसतात, चालणं होत नाही, जेवण जात नाही, अनेक प्रकारचा त्रास असते. आजार पण कोणतंही असो, ताप असो, हातपाय दुखणं असो, अजून कोणतंही असो, वेगवेगळ्या आजकाल तर बिमाऱ्याला काही कमतरता नाही. आजारपण हे दुःख आहे. त्यानंतरच जे दुःख सांगितलं भगवंतांनी, म्हातारपण. म्हातारपण हे दुःखदायकच आहे. म्हातारपण हे फार दुःखदायक आहे, कारण त्या वेळेला अनेक प्रकारचे विपरीत परिस्थिती निर्माण होते. कानांना ऐकू येत नाही, डोळ्यानं दिसत नाही, शरीरानं जे काम व्हायला पाहिजे ते होत नाही,
जेवण जात नाही, दात पडले तर जेवण चावता येत नाही, अनेक प्रकारचे जे म्हातारपणामध्ये काही लोकांना शारीरिक त्रास जरी नसला तरी मानसिक त्रास होते, मानसिक दुःख होते. कशामुळे? म्हातारा झालो ना तर आता माया जे सौंदर्य होतं ना ते गेलं. स्मार्ट दिसत होतो म्हणते मी अगोदर, आता एकदम बेढप दिसतो. त्याचंही दुःख, त्याचंही दुःख. ह्या ज्या दुःखाचा प्रकार आहे म्हातारपण. आणि त्यानंतरचं जे दुःख आहे भगवंतांनी सांगितलं ते म्हणजे मानसिक असमाधानाचं दुःख. हे खूप मोठं दुःख आहे. माणूस कोणत्याच परिस्थितीमध्ये, त्याला परिस्थिती कशी येवो, तो सुखी राहत नाही, आनंदी राहत नाही, कारण तो समाधानी नसतो. एखाद्या बाईले एखादी साडी चांगल्या प्रकारची दुसऱ्या बाईच्या अंगावर साडी पाहिली तर तिच्या मनात येते. काय येते आता हे समजून घ्या. बरं ठीक आहे, इकडून तिकडून बुवाले त्रास देऊन बोलून चालून ती साडी तशा प्रकारची घेतली, मग तो सुखी राहावं का? घेतली समजा, घेतल्यावर तो सुखी राहावं की नाही? घरात कपाटामध्ये मावत नाही एवढ्या साड्या असतात, पण समाधान नाही. माणसाची कपड्याचं तसंच आहे म्हणा, असं काही नाही. बायाले म्हणा माणसाले सोडा असं नाही आहे. पण प्रमाण जर पाहिलं तर 2 मध्ये प्रमाण महिलाचं जास्त आहे, माणसाचं कमी आहे. भागून देतात माणसं बिचारे, बाया नाही भागवत. एखाद्याच्या घरी चांगला फ्रीज आणला, आपल्या घरी फ्रीजच नाही, त्याच्या घरी आणला, आपल्या घरी नाही आहे. हे जे आपल्याकडे आहे त्याच्यात समाधानी नाही, जे नाही आपल्याकडे त्याच्यामुळे असमाधानी. पोरगा जन्माले आला, दुनियाभराचा आनंद, खूप आनंद होते पोरगा जन्माले आला. आणि मग पोरगा जन्माले आल्या विचार काय करते, चला आता पोरगा जन्माले आला, मोठा झाल्यावर मले सून येईल, आणि मग मला चांगली ते स्वयंपाक करून जेवण गरम गरम देत जाईल. अरे पोरगा जन्माले आला, सून अजून जन्मालेच याची आहे, तरी विचार करते, अपेक्षा करते. आणि पोरगा मोठा होते, सूनही येते, आणि मग यायची काही सांभाळत नाही, यायचा काही विचार करत नाही, आणि मग होतात परेशान, दुःखी. असमाधानाचं दुःख. पोरगा चांगला वागत नाही, बाईच आपल्या मतानं वागले तर मग चांगला आहे. त्याच्यामध्ये काय आहे, मी म्हणतो तसं झालं तर मग चांगलं आहे. सून माझ्यासारखी माया मतानं वागली पाहिजे, पोरगा माया मतानं वागला पाहिजे, पोरगी माया मतानं वागली पाहिजे, बोवा माया मतानं वागला पाहिजे, बाई माया मतानं वागली पाहिजे. ही जी बाब आहे, मी जसा म्हणतो तसं लोकांना करावं माया मतानं, ही जी बाब आहे ही माणसाला दुःखदायक, वेदनादायक असते, दुःख देते, मानसिक असमाधान. आणि याच्याशिवाय जे महत्वाचं असमाधान आहे ते फार महत्वाचं आहे, धार्मिक दृष्ट्या असमाधान. आपण सारीपुत्त महामोगलांचं पुढे उदाहरण येईल. बरेच लोक वेगवेगळ्या देवाच्या पूजा करतात, कोणी उपवास करतात. मी सांगितले 2-3 वेळा तर मी अवधूत बुवाच्या ओट्यात होतो, मा आईनं मला लहानपणी टाकलं होतं. पण तिथं काही ज्या व्यक्ती मला समजलं की ते चुकीचं आहे आणि हे चांगलं आहे, ते स्वीकारलं, ते सोडलं. कारण तिथं मी समाधानी नव्हतो, त्यामध्ये मी समाधानी नव्हतो, असमाधान होतं तिथं.
आणि ते असमाधान मला चांगल्या मार्गाकडे घेऊन गेलं. मी जर तिथं समाधानी राहिलो असतो तर मी जर तिथं समाधानी राहिलो असतो तर या मार्गाकडे वळलो नसतो. आणि ते टाळ कुटत 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 ते टाळ पार त्याच्या चिपळ्या झाल्या असत्या, पण माझ्या डोक्यात काही प्रकाश पडला नसता. असंच हे कधी तर हे ज्या वेळेस माणसाला समजते धार्मिक दृष्ट्या जो कोणी असमाधानी असते ते असमाधान सुद्धा फायद्याचं असते. वेगवेगळ्या देवाच्या पूजा करतात. आजही पाहा ना, किती लोक कोणकोणत्या देवादिकांचे उपवास करतात, पूजा करतात, नवस करतात, बुवाकडे जातात, बाबा अम्माकडे जातात ना, पण समाधानी नसतात. पण ते समाधानी जरी असतील पण दुसरा त्याच्यापेक्षा चांगला मार्ग या जगात आहे किंवा असू शकतो ही इच्छा, हा विचार त्यांच्या मनात येत नाही. आणि म्हणून जिथं आहे तिथंच राहतात, त्याच्याकडून बाहेर पडत नाही. एखाद्या दलदल मध्ये राहतात पडलेले, पण तिथून ते बाहेर पडत नाही. हे जे मानसिक, हे जे असमाधान आहे, धार्मिक असमाधान, ते फार महत्वाचं आहे. त्यानंतर भगवंतांनी सांगितलं जे दुःख आहे ते मृत्यूचं दुःख. मृत्यू दुःख, मृत्यू हा दुःखदायकच असतो. कारण एकदा जो व्यक्ती जातो तो त्याच रूपात परत भेटत नाही. अनेक त्या पटीनं आपलं त्याच्यावर जीव जडलेला असतो. त्याचे एकदम हृदयाशी आपले संबंध, जिव्हाळ्याचे संबंध असतात. असा जेव्हा व्यक्ती जातो तो कोणत्याही वयात जाव, कोणाची गॅरंटी कोणत्या वयात जाईल याची नाही आहे. परंतु ज्याही वेळेत जातो त्यावेळेस कुठंतरी त्याच्या काहीतरी लोकांना दुःख होते. सगळ्यांना भलेही नाही होत. काही लोक वाट पाहतात कवा मरते कवा मरते. बाकीचे जवान चालले आणि हाच राहून राहिला, हेच राहून राहिले. काही लोक वाट पाहतात. आता जवान चालले आणि हे राहून राहिले, याचे कारण वेगळे असतात. याचे कारण वेगळे असतात. पण आता जो कोणी राहते जात नाही त्यानं काय आत्महत्या करावं काय? पण जे कोणी म्हणतात की हा काहून राहून राहिला, त्याचे कोणत्या चांगल्या मानसिकता असतात, चांगले विचार असतात. त्याचे चांगले विचार नसतात, पण असा विचार करतात. आणि ज्या वेळेला व्यक्ती जाते त्या वेळेला दुःख होते, मृत्यूचं दुःख भगवंतांनी सांगितलं. आणि हे जेवढे काही दुःख आहेत, किती सांगितले? प्रियांचा वियोग, अप्रियांचा संयोग, आजारपण, म्हातारपण, मानसिक असमाधान, मृत्यू, हे दुःख जेवढे आहेत हे सगळे दुःख का आहेत? अरे जन्मालेच आलो नसतो तर हे दुःख राहिले असते काय? हे सगळे दुःख का आहेत? जन्माला आलो म्हणून हे दुःख आहे. आणि म्हणून भगवंतांनी म्हटलं जाती दुःख, म्हणजे जन्म सुद्धा दुःख आहे. जन्मच दुःख आहे. त्याच्यामुळे हे सगळे जन्माला आलो म्हणून हे सगळे प्रकारचे दुःख भोगावे लागतात. अशा प्रकारे भगवंतांनी पहिलं जे आर्य सत्य सांगितलं त्या दुःख आहे. या जगाल हे संपूर्ण विश्व दुःख चक्रामध्ये गुरफटलेलं आहे. दुःखाचं चक्र आहे, त्या चक्रामध्ये संपूर्ण विश्व गुरफटलेलं आहे. आणि त्याला म्हणतात भवचक्र. भवचक्र, दुःख चक्र, भवचक्र, जन्म मरणाचं चक्र. भगवान बुद्धांनी हे चक्र सांगताना 12 कड्यांचा प्रतित्य समुत्पाद नावाचा सिद्धांत सांगितलेला आहे. प्रतित्य समुत्पाद म्हणजे कारणाशिवाय काहीही निर्माण होत नाही. या जगात जे काही निर्माण होते त्याच्या मागे कोणतं ना कोणतं कारण असते. विनाकारण या जगात काहीच घडत नाही. या जीवसृष्टीचं संचालन कशा प्रकारे होते
त्याचं विश्लेषण या प्रतित्य समुत्पाद सिद्धांतामध्ये आहे. त्याच्या 12 कड्या सांगितलेल्या आहेत. पहिली कडी सांगितलेली आहे अविद्या. अविद्या म्हणजे अज्ञान. हे जे अज्ञान आहे हे माणसाच्या अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा, रूढी, परंपरा याच्या सगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये समावेश होतो अविद्या. आणि या अविद्येमुळे जोही कोणी व्यक्ती काम करतो, विचार करतो, बोलतो ते सगळं चुकीचं करतो. अज्ञान असल्यामुळे तो चुकीचंच काम करतो. त्याला सवय चुकीच्याच कामाची होते. अज्ञानी माणूस चांगलं काम करू शकत नाही, कारण त्याला समजतच नाही. तोच बयाळ असते, काय त्याला समजणार आहे. आणि म्हणून बयाळ माणसाकडून होणारं काम कधी चांगलं होत नाही. आणि त्या चांगलं काम न होत असल्यामुळे वाईटच काम होत असल्यामुळे वाईटच प्रकारचे संस्कार त्याच्यामध्ये निर्माण होतात. त्याला वळणच तसं लागते. मनाला, वाचेला, शरीराला वळण चुकीचं लागते, संस्कार होतात. आणि म्हणून ते दुसरी जी कडी आहे त्याची संस्कार. प्रतित्य समुत्पाद सिद्धांताची दुसरी कडी आहे संस्कार. तिसरी जी कडी आहे ते आहे विज्ञान. अविद्येमधून संस्कार निर्माण होतात आणि संस्कारामुळे जे काही त्याला सवय लागते, वळण लागते, त्याच्यानुसार त्याचं चेतना म्हणा किंवा मन तयार होते. मन, चेतना तयार होते, त्याला म्हणतात विज्ञान. आणि विज्ञानानंतर जे निर्माण होते ते होते नाम रूप. नामरूप. नामरूप म्हणजे जे आता आपण आहोत हे नामरूप. शरीर आणि मन. नाम म्हणजे मन, रूप म्हणजे शरीर. त्याचे अजून आहे, नामाचे 4 भाग आहेत, ते पुढे येणारच आहेत, त्याच्यामुळे इथं काही मी सांगत नाही. नाम आणि रूप म्हणजे शरीर आणि मन निर्माण होते. मग आता शरीर आणि मन हे निर्माण झाल्यावर काय होते, तर त्याच्यासोबत छडायतन येतात. 6 आयतन, ज्याला इंद्रिय म्हणतात. 6 प्रकारचे इंद्रिय आहेत की नाही प्रत्येकाले. नाक, कान, डोळे, जीभ, त्वचा आणि मन. हे 6 प्रकारचे इंद्रिय या शरीरासोबत, मनासोबत येतात. आता ही इंद्रिय आहे, तर या इंद्रियांचं काम, इंद्रियां असल्यामुळे त्यांना स्पर्श होतो. स्पर्श. डोळ्यांनी पाहतो, रूप पाहतो. कानाने शब्द ऐकतो. नाकाने गंध म्हणजे वास घेतो. जिभेनं चव घेतो. त्वचेला स्पर्श होतो. मनाला विचार, कल्पना मनाच्या द्वारे रंगवल्या जातात. 6 इंद्रियांचे हे विषय म्हणजे स्पर्श. आणि स्पर्श निर्माण झाला की मग निर्माण होते वेदना. वेदना. डोळ्यानं एखादी चांगली वस्तू पाहिली आपण तर वेदना निर्माण होते. चांगली पाहिली तर चांगलं वाटते म्हणजे सुखद वेदना निर्माण होते. एखादी वाईट वाटणारी वस्तू जर आपण पाहिली तर दुःखद वेदना निर्माण होते. आणि एखादं कोणतं तरी घटना म्हणा, रूप म्हणा पाहिलं की त्याच्यामुळे दुःखही होत नाही आणि सुखही होत नाही. असुख वेदना. सुखही नाही आणि दुःखही नाही. या 3 प्रकारच्या मुख्य वेदना आहेत. सुखद वेदना, दुःखद वेदना आणि असुख अदुःख वेदना. यांचंही पुढे आणखी स्पष्टीकरण येईल. त्या वेदना निर्माण. आणि वेदना निर्माण झाल्यावर जर सुखद म्हणजे त्याच्यातून तृष्णा निर्माण होते. चांगली आवडणारी वस्तू आपल्याला दिसली तर मग आपल्याला वाटतं की ही भेटली पाहिजे, आपल्याला ही वस्तू आपल्याला भेटली पाहिजे. पाहिजे हवी म्हणजे हव्यास निर्माण होते, त्याला म्हणतात तृष्णा.
तृष्णा निर्माण झाल्यावर त्या तृष्णेची पूर्ती करायची आहे, ते तृष्णा पूर्ण करायची आहे. आपली ऐपत नसली, लायकी नसली तर मग तो चांगल्या मार्गाने त्याच्याकडून ती तृष्णा पूर्ती होत नाही. मग काय करते, वाईट मार्गाचा अवलंब करून ती तृष्णा तो पूर्ण करते. ती वाईट मार्गाचा अवलंब म्हणजे दुसऱ्यांना त्रास देते, उपद्रव देते, तो झाला उपादान, उपद्रव. आणि उपादान झालं म्हणजे सातत्यानं तो असेच त्याची तृष्णा निर्माण होते. तृष्णा निर्माण झाली की ती पूर्ण करण्यासाठी झटत राहते. उपादान, उपद्रव, स्वतःच्याही साठी, दुसऱ्याच्याही साठी. त्याच्यातून निर्माण होते भव. भव म्हणजे त्यानं केलेल्या कर्मांचं फळ निश्चित होते. जो काही ते उपादान करते, उपद्रव करते, ते त्याचे कर्म आणि त्याच्या कर्माच्या नुसार जे काही त्याच्यासाठी ठरलेलं आहे, ती सजा म्हणा किंवा काय म्हणा, त्याला म्हणतात भव म्हणजे फळ. भव आणि त्या भव म्हणजे त्या फळाचा परिणाम म्हणजे जाती. जाती म्हणजे जन्म. जाती म्हणजे जन्म होते. आणि जन्म झाला की मग परत अजून आलं सगळं सुरू. म्हातारपण, आजारपण, प्रियांचा वियोग, अप्रियांचा संयोग, मानसिक असमाधान, अजून मरण, शेवटी जरा मरण म्हणजे म्हातारपण आणि मरण. जन्माला आला तो मरणार तर नाहीच, तो तर कधी ना कधी मरणारच आहे. अशा प्रकारे या संपूर्ण विश्वातलं जे काही जीवसृष्टी आहे त्याचं संपूर्ण संचालन होते. 12 कड्यांचा सिद्धांत आहे. अविद्या, संस्कार, विज्ञान, नामरूप, छडायतन, स्पर्श, वेदना, तृष्णा, उपादान, भव, जाती आणि जरा मरण, असे हे 12 कडे आहेत. याला म्हणतात भवचक्र, दुःख चक्र. या दुःख चक्रामध्ये हे संपूर्ण विश्व गुरफटलेलं असतं. आपण सुद्धा या दुःख चक्रामध्ये आहोत. पण याच्यातून बाहेर कसं पडायचं, पुढे येईलच त्याचे कारण. त्याच्यातला तिसरा याच्यात आशावाद हे येईल, त्याच्या पुढं आपण सांगणारच आहोत. आज आपण पाहिलं 4 आर्य सत्यांपैकी पहिलं आर्य सत्य, जगात दुःख आहे, एवढंच पाहिलं. उद्याला पाहू आपण दुसरं आर्य सत्य. आज आपण इथंच थांबूया. धम्मं चरेषु चरितं नतं दुश्चरितं चरे धम्मचा बहुभासति यो च अपंपि सुत्वानं धम्मं कायेनाति मे शरणं नय्यं बुद्धो मे शरणं वरं ये तेन सत्यवच्चे